नमस्कार मंडळी, एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आपण बनवतोय चटपटीत शेंगदाणे। त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो। हे बघ, ही अशी 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले, थोडीशी हळद घेतलेली, हे दाखव खाली, थोडीशी हळद घेतली, लाल तिखट घेतलेले, गरम मसाला घेतलेले, मीठ आणि तेल। प्रथम आता आपण गॅस हे बघ गॅस पेटवून घेतला, कढईत तेल टाकलेले। आता तेल गरम झालं का आपण बघूया। आता हे बघ तेल तापलेलं आहे, आपण त्यात शेंगदाणे टाकून घेऊया। तेल उडतं, शेंगदाणे जरा व्यवस्थित टाकून घ्यायचे। शेंगदाणे लाल दाणे काढून घ्यायचे। शेंगदाणे फुटले ते दुसरा गाणा टाकून घ्यायचा आहे। तेव्हा आपले शेंगदाणे आता तळलेले ते शेंगदाणे काढून घ्यायचे। शेंगदाणे जळून नाही द्यायचे, जास्त लाल नाही होऊ द्यायचे, कारण जास्त लाल झाले तर खायला खराब लागतं। तेव्हा शेवटचे दाणा टाकून घेऊ आता आपण। ते शेंगदाणे आता मी आपले तळलेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि शेंगदाणे काढून घेऊ। जे आपण मसाला कारण शेंगदाण्याला आहे ना, गरम गरम असं टाकून घ्यायचं। मीठ टाकायचं चवीनुसार, एवढं असं मीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा, मिरची, हळद आणि गरम मसाला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये। मग गरम गरमच हलवून घ्यायचे, कारण नंतर मसाला लागत नाही त्याला व्यवस्थित। आपल्याला वाटलं तर अजून थोडीशी मिरची कसं तिखट खातं त्या हिशोबाने टाकून घ्यायची। आपण थोडी मिरची टाकून घेऊया। गरम गरम यालाच तेल लागतं। शेंगदाणे गरम असले त्याच वेळेस मसाला मिरची लागते। हे बघा, अशा प्रकारचे आपले मसाले चटपटीत शेंगदाणे तयार झाले। आपण थंड झाले त्यानंतर ते खाऊन बघूया कसे झाले नंतर। हे बघ, चटपटीत शेंगदाणे आपले तयार झाले, मी तुम्हाला खाऊन दाखवतो। चटपटीत शेंगदाणे आपले तयार झाले, मी तुम्हाला खाऊन दाखवतो। चटपटीत आपल्या असे शेंगदाणे तयार झाले। थोडेसे असे शेंगदाणे आपण जरूर तयार करून बघा। आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नमस्कार।